तुला? जानू, ए बाळा, जानू, जानू, अगं काय झालं? अशी कशी बेशुद्ध पडली तू? निलांबरी, अगं काय झालं? मला काहीच माहित नाही. मी किचन मध्ये काम करत होते, मला काहीतरी कोसळल्याचा आवाज आला तर पाहिलं ही चक्कर येऊन पडली. कमाल आहे तुझी. लक्ष कुठं होतं तुझं? तुला माहिती आहे ना हिची तब्येत बरी नाहीये म्हणून. आजी, आता एकही शब्द बोलू नकोस. जा बाई रेणुका, आतून एक कांदा फोडून आण. नाकावरती दिलं तर जरा शुद्धी कर. जानू, जानू बाळा, जानू, शुद्धीवर काय येत नाहीये. अशी कशी बेशुद्ध पडली माझी पोर? आई, काय झालंय जानूला? उठ ना जानू. अशी बेशुद्ध काय पडली झालंय? पोर. काय झालं? आई, जानू, जानू, ठीक आहेस ना बाळा? आई, मला सांग, मला काही झालंय का? आई प्लीज खरं सांग, माझा मेमरी लॉस झालाय का? मला काही आठवत का नाहीये? आणि मला सांग, त्या जयंत कानिटकरांशी माझं लग्न झालं होतं का? आई सांग ना, असं काही आहे का? सांग ना प्लीज. असं कोणी सांगितलं तुला? नीलांबरी बहिणी. जानू, जानू, असं काहीही झालेलं नाहीये. हे बघ, हे सगळं खोटं आहे. खरंच ना भावनाताई? हो ग बाळा, हे काही नाहीये असं. वेड लागले का हो तुम्हाला? का खोटं बोलत माझ्याशी? आई, अगं वाटते ते खोटं बोलले आम्हाला, आणि त्याच्यामुळे मला चक्कर आली. आई, तुला माहितीये ना, मी सगळं काही सहन करू शकते, पण खोटं बोललेलं अजिबात सहन करू शकत नाही. असं कसं वागू शकतात या? जानू, जानू प्लीज तू जरा शांत हो. हा प्लीज. हे बघ, अगं नीलांबरी वहिनींचा ना स्वभावच असा आहे बघ, सारखी गंमत करत असतात त्या. तू नको ना एवढं मनावर घेऊ. हा प्लीज. आई, मला वाटतं तुम्ही जानूला घेऊन घरी जा. हो हो, जानू बाळा, हे बघ, आपण आता घरी जाऊया. हा रेणुकाताई. हा, काय चाललेलं असतं यांच्या डोक्यात काय कळत. छे, दादा, आपल्याला आवडलं काय आणि नाही आवडलं काय त्याने काही फरक पडणार आहे का? हे बघ, ती जमीन बाबांची आहे आणि त्याचं काय करायचं हे बाबाच ठरवतील ना. बरोबर, आई बाबाच ठरवतील. पण कधी? जोपर्यंत ते जिवंत आहेत तोपर्यंत. ते गेल्यानंतर काय? ते गेल्यानंतर ही जमीन कोणाची होणार? त्यांच्या मुलांचीच ना, जे आपल्यालाच मिळणार ना. आता बघ, माझं तर घर झालेलं आहे, तुझं आणि सिंचनाचं घर व्हायचं बाकी आहे. अरे, आता त्या जमिनीचा जास्तीत जास्त फायदा तुलाच होऊ शकतो. तो कसा करून घ्यायचा हे तू बघितलं पाहिजेस ना. पण नाही रे दादा, बाबांचं डिसिजन झालेलं आहे आणि आत्ता ते त्यांच्या निर्णयात बदल करतील असं मला अजिबात वाटत नाही. ही गोष्ट तर नाही, शक्यच नाही. म्हणून तुझं काय घडत? हा असा सतत निगेटिव्ह विचार करत राहतोस ना, म्हणून तुझं काय घडत नाही. मला वाटतं आपण याच्यावर काहीतरी केलं पाहिजे. म्हणजे ती जमीन प्रॉपर्टी विकून त्याचे जे काही पैसे येतील ना, ते मला मिळतील. दादा, मला? हा, तुलाच. हा, मला? हा, आपल्या घरातल्या सगळ्या लोकांना माहितीये की तुम्ही भावांशी किती वाईट वागलात ते. हो की नाही? घरातल्या सगळ्यात मोठ्या तुम्ही, आणि मी कोण? दुर्लक्षित थोरली सून, जिला घरात मान नाही, जिच्या नवऱ्याला कोणी विचारत नाही. असं सगळं असतं ना, हे कट कारस्थान मी कसं करेल? आजी, आता कितीही ओरबडून सांगा हे मी नाही केलं, मी नाही केलं, पण घरातल्यांसाठी
सगळ्यात मोठ्या खलनायिका तुम्हीच आहात. आता काहीही झालं तरी सगळ्यांचा रोग तुमच्यावरच असणार. ए निलांबरी, तब्येत बरी आहे ना? उगाच मूर्खासारखं काहीतरी बळू नकोस, समजलं? ही भावना गरोदर आहे आणि तिची काळजी आपण सगळ्यांनी घेतली पाहिजे. यापुढे तिला त्रास देण्याचं तू जर बंद नाही केलीस, मी सुलक्षणा सर्जेराव गाडे पाटील मी स्वतः तुला धडा शिकवेन, समजलं? तुम्हाला काय करायचं ते करा. आजी, आपण दोघींनी मिळून भावनाला किती त्रास दिला. मी ना पुरतं ओळखून आहे तुम्हाला. आजवर भावनाला आपण दोघींनी किती त्रास दिला ना, हे माझ्या लक्षातही विसरले नाही मी. कसं आहे, तिच्या चांगुलपणामुळे, तिच्या गरोदर असल्यामुळे तुम्ही भारावून गेले असाल. तुम्ही पार्टी बदलली, पण मी नाही बदलणार. मी तिच्या बाजूने कधीच होणार नाही. ती मला कालही आवडत नव्हती आणि इथून पुढेही आवडणार नाही. मी तिला त्रास देणारच. आता स्वतःचा बळी जाऊ द्यायचा नसेल, तुमचं तुम्ही बघा.